रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, मी सुषमा दाते. आज मी एका मोठ्या आणि कामात अतिशय व्यस्त असलेल्या व्यक्तीला भेटणार आहे. त्यांचं नाव आहे श्री अतुल अरुण दाते. श्रोतेहो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. सुप्रसिद्ध भावगीतकार, गायक कैलासवासी अरुण दाते यांचे हे चिरंजीव. ते आता खूप मोठे आहेत. त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर सांगता येईल की त्यांनी मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट केलंय. म्युझिकसाठी अनेक ठिकाणी ते कन्सल्टंट म्हणून काम करतात. अनेक टीव्ही चॅनेल्सला त्यांचं मार्गदर्शन असतं. म्युझिकल टूर्स, इव्हेंट्सचं आयोजन त्यांनी केलंय. माणिक एंटरटेनमेंट तर्फे अनेक शोज त्यांनी आयोजित केलेले आहेत. अरुण दाते कला अकॅडमी आयोजित शुक्रतारा मंदवारा या भावगीताला 63 वर्ष पूर्ण झाली. त्यातर्फे भावगीत गायनाची स्पर्धा जागतिक स्तरावर आयोजित केलेली आहे. थोडं त्याविषयी आणि थोडं त्यांच्याविषयी असं बोलायची इच्छा आहे. मी आता त्यांच्या ऑफिसपाशी पोहोचलेच आहे. नमस्कार दाते साहेब. नमस्कार. नमस्कार. बोला बोला. रेडिओ विश्वास तर्फे तुमच्याशी बोलायला मिळतंय, खूप आनंद झालाय. मलाही तितकाच आनंद आहे रसिकांसोबत आणि तुमच्यासोबत मला बोलायला मिळणार आहे. हो, सुरुवात जरा शुक्रतारा मंदवारा या भावगीतापासून करूया की ते सगळ्यांच्या मनात आणि हृदयात कायम आहे. आज त्याला 63 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यातर्फे आपल्या अरुण दाते कला अकॅडमी तर्फे भावगीत गायनाची स्पर्धा ही जागतिक स्तरावर आयोजित केली आहे. आणि मला असं वाटतं 1 ते 15 तारीख ऑगस्टच्या सगळे गोष्टी पाठवायच्या आहेत म्हणजे स्पर्धेसाठी स्पर्धकांनी. तर त्याबद्दल थोडं सांगाल का आधी? हो, काय आहे की मला जेवढी माहिती मिळाली आहे त्या हिशोबाने सप्टेंबर मध्ये याला 63 वर्ष पूर्ण होत आहेत या गाण्याला. कारण ते 1962 मध्ये प्रथम रेडिओवर रेकॉर्ड झालं आणि मग 1963 मध्ये ते HMV साठी रेकॉर्ड झालं. आणि साधारण 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी आम्ही याची प्रथम स्पर्धा घेतली. मला असं जाणवलं की आम्ही बाबा गेल्यानंतर त्यांचा शुक्रतारा तळपता ठेवला मी आणि मंदार आपटे यांनी. कारण मराठी भावसंगीत जिवंत राहिलं पाहिजे आणि ते पुढच्या जनरेशन पर्यंत जायला पाहिजे हे अशी माझी जाणीव होती. आणि आम्ही ते काम करतोय ते लोकांना आवडतं असं वाटतं. कारण 5 वर्षात 102 प्रयोग आम्ही करू शकलो. अरे वा. कोविडचा काळ सोडला म्हटलं तर. आणि ते करता करता इतके छान अनुभव आम्हाला आले. एकतर बाबांचे गाण्यांचे इतके चाहते जगामध्ये आहेत. मला कल्पना होती पण हे प्रत्यक्षात बघायला मिळालं. अगदी खरं. नातेसाहेब नसताना म्हणजे बाबा नसताना याचे इतके प्रयोग होणं आणि जवळजवळ हाऊसफुल प्रयोग होणं आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो. आणि हे सगळं माझं आणि मंदारचं पेक्षा हे सगळं बाबांचं, खळ्यांचं, देवांचं आणि पाडगावकरांचं असं मी मानतो की आम्हाला प्रत्येक प्रयोगाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालंय. वा वा. ऐकताना सुद्धा खूप भरून येत आहे. अगदी खरंय. हो. आणि मग म्हणूनच हा बोला. नाही, हे सगळं तुम्ही करताय ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या थोड्याशा लहानपणच्या आठवणी सांगा ना. हो, लहानपणीच्या आठवणी म्हणजे काय, मी अशा घरामध्ये जन्माला आलो. माझे आजोबा रामूभैया दाते पु ल देशपांडे असं म्हणायचे की गाणं कसं ऐकायचं हे महाराष्ट्राला रामूभैया दात्यांनी शिकवलं. म्हणजे इतकेचे चाहते होते गाण्याचे. ते लेबर कोर्ट आणि हायकोर्ट जज होते पण ते मुळात रसिक होते गाण्याचे. म्हणजे त्यांना गाण्याची आवड म्हणणं चुकीचं होतं, त्यांना गाण्याचं वेड होतं. खरंय. आणि त्या घराण्यातून मी येतो. मी अजिबात गात नाही, कधीच गायलो नाही, मी कुठलंही वाद्य वाजवत नाही. पण मला सांगायला भयंकर अभिमान वाटतो की असं नसताना माझ्या वडिलांची परंपरा किंवा वारसा पुढे नेणारा बहुधा मी एकमेव माणूस असेल जगातला की जो कलाकार नाहीये पण तरी करतोय. अरे वा. आणि म्हणून तुम्ही आज म्युझिक आणि म्युझिकच्यासाठी कन्सल्टंट म्हणून काम करताय. तो ते कशा प्रकारचं काम असतं? मला म्हणजे मी माझं बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण झाल्यानंतर मला नोकरी करणं स्वाभाविक होतं. कारण माझ्या आजीनी सुद्धा माझ्या वडिलांना आणि काकांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतःच म्हणजे काका तबला वाजवायचे उत्तम आणि संगीतकार होते आणि बाबा गायक होते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला तुमची कला जोपासायची असेल तर आधी तुम्हाला
काहीतरी नोकरी करणं आणि फायनान्शियली स्टेबल होणं फार गरजेचं आहे. पण बहुधा माझ्या आजीनी त्या काळच्या कलाकारांचे हाल बघितले होते. खरंय. आणि म्हणून माझ्या वडिलांनी आणि काकांनी नोकरी केली जन्मभर. आणि त्याबरोबर गाणे केले बाबांनी. आणि त्यामुळे मी नोकरी करायला लागलो आणि ते करता करता असं जाणवलं की आपण अशा घराण्याशी बिलॉंग करतो की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तो विचार करताना माझ्याकडे सारेगमा सारखा कार्यक्रम आला. अरे वा. त्याची पूर्ण उभारणी मला करता आली. मला अत्यंत आनंद आहे. आणि मला काहीतरी वेगळं करायचं नेहमी मनात होतं. ते मी सारेगमाच्या थ्रू करू शकलो. इतक्या मोठा प्लॅटफॉर्म मिळाला मला. आणि आज मी सांगू शकतो की जगातला एकमेव कार्यक्रम आहे जो इतके वर्ष चालू आहे टेलिव्हिजनवरचा. खरंय. म्हणजे आता माझा त्याशी काही संबंध नाही अनेक वर्ष. पण तरी असं वाटतं की अरे आपण कुठेतरी त्याला हातभार लावला आणि तो आपल्यामुळे तो घडवू शकला. आणि तुम्ही ते सुरू केलं. हो सुरू केलं त्या काळात. सोनू निगम तेव्हा त्यांना आम्ही आणलं. मराठीमध्ये पल्लवी जोशींना आणलं. आणि म्हणजे मी त्यांना आणणं म्हणणं चुकीचं आहे खरं, कारण ते इतके टॅलेंटेड आहेत दोघं जण. नाही पण तुम्ही निमित्त झालात, तुम्ही ऍडवाइस केलात, हे खूप मोठं महत्वाची गोष्ट आहे. हो म्हणजे खऱ्या अर्थाने मी फक्त पुश दिलं त्यांना. बाकी ते इतके टॅलेंटेड आहेत दोघं जण की मला काही सांगायचं त्यांच्या कलेबद्दल सांगण्याची गरजच नाही. त्यांनी दे हॅव प्रूव्ड देअर बॅटन. म्हणजे इतकं त्यांचं गाणं, त्यांची कला त्यांनी पुढे नेली आहे. बरोबर. त्यामुळे मला आनंद आहे की मी अशा व्यक्तींना पुश देऊ शकलो. आणि हे सगळं कलेचं प्रेम तुम्हाला रक्तातच मिळालंय, त्यामुळे तुम्ही ते करणार आणि लोक नाही म्हणूच शकणार नाही, इतकी ताकद तुमच्या शब्दात आहे. खरंच आहे. नाही म्हणू शकणार नाही माहित नाही, पण वडिलांचे आशीर्वाद, माझ्या आजीच्या नावाची कंपनी आहे माणिक. आणि माझ्या आजीचे आशीर्वाद इतके जोरदार आहेत की तुम्हाला सांगतो की कधीही त्या दोघांनी, त्यांच्या दोघांच्या आशीर्वादाने सुद्धा मला कधी माझा खिचा रिकामा नाही होत दिला. खरंय. माणिक एंटरटेनमेंट तर्फे तुम्ही खूप वेगवेगळे कार्यक्रम किंवा शोज आयोजित केले, ते कुठले कुठले असतात होते? आम्ही खूप वेगळं काम करायचा प्रयत्न केला नेहमी. साधारण 12 वर्षापूर्वी मी कंपनी सुरू केली स्वतःची. आणि त्या निमित्ताने आम्ही महाकवी सावरकर, म्हणजे सावरकरांचं कवित्व, साहित्य आणि गाणी असं एकत्र आणलं. त्याच्यानंतर आम्ही अभंग रंग लावण्य संघ, म्हणजे अभंग आणि बैठकीची लावणी एका मंचावर हे एकत्र आणलं. त्याच्यानंतर आम्ही कबीर मराठीतून केला. हे सगळं करण्यामागे माझा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट होता तो म्हणजे मी धनश्री डेले यांच्या बरोबर हे सगळे कार्यक्रम. अरे वा, खूप सुरेख. त्या पण फार छान प्रवचन करतात. हो, कमाल, प्रश्नच नाही. खूप जाण चांगली आहे आणि आपल्या घराघरांमध्ये हा विचार पोचतो आणि गाण्याच्या निमित्ताने गाणं पण संगीत पोचतं. हो, म्हणजे ती नसती तर मी शक्यच नव्हतं मला इतके कठीण विषय द्यायला. वा. फक्त एवढं कळत होतं की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि ते करताना आम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली. धनश्रीनी मुळात घेतली पहिले. आणि अक्षरशः त्या काळामध्ये सावरकरांचं एकतर ती महाकवी सावरकर नावाचं व्याख्यान करायची या नावाने. आणि मग तिला मी एकदा म्हटलं की तू व्याख्यान करतात तर किती लोक येतात? म्हणे येतात, कधी 15 लोक येतात, कधी 50 लोक पण येतात. मी तिला म्हटलं आपण त्याला वेगळं वळण देऊया, आपण त्याच्यात सावरकरांनी लिहिलेली अशी गाणी घेऊया ती कधीच कोणी ऐकली नाही. भावगीत कोणी ऐकलं नाही फार काळामध्ये, लावणी कोणी ऐकली नव्हती. तर हे सगळं आम्ही आणलं आणि उत्तम गायक आणि वादकांच्या सोबतीने आम्ही हा कार्यक्रम छान लोकांपर्यंत पोहोचू शकलो. त्याच्यानंतर अभंग रंग आम्ही केला, लावण्य संघ, आणि तोही लोकांना आवडला, कबीर लोकांना आवडला. आम्ही ज्ञानदेव म्हणून आम्ही ज्ञानेश्वरांच्या पदांवरती कार्यक्रम केला. आणि मुख्य म्हणजे एक मोठा कार्यक्रम मला करायला मिळाला तो म्हणजे बाबा आणि पाडगावकर एकत्र असं मी 55 कार्यक्रम केले. हो, त्याबद्दल ऐकलंय आम्ही, म्हणजे पेपरमध्ये येत असायचं. अगदी. म्हणजे मला सांगायला खूप अभिमान होतो की त्याचा पहिला प्रयोग मी नाशिकमध्ये केला. अरे वा, नाशिककर तर नक्कीच खुश होतील यामुळे. नाही, म्हणजे खरंच मला अभिमान वाटतो. आणि मला असं वाटतं की मी या दोघांबरोबर काम करू शकलो. म्हणजे बाबांबरोबर तर मी खूप केलं काम. म्हणजे बाबांच्या शुक्रताराचं मी निर्माता होतो किती वर्ष तरी. बाबांचे
3,500 कार्यक्रम झाले. त्याच्यातले जवळजवळ 1000पेक्षा जास्ती कार्यक्रमांचा मी निर्माण करतो. म्हणजे 4-4, 5-5 पिढ्या ही गाणी आपल्याला कानात सतत ऐकू येतात, मनात ऐकू येतात आणि पुढच्या पिढींनी सुद्धा या सगळ्या भावगीताची ओळख ठेवली पाहिजे. ही खूप चांगली धडपड आहे. आणि म्हणून आम्ही नवा शुगर तारा सुरू केला, मी आणि मंदार आमचे. बर, की हे लोकांपर्यंत, दुसऱ्या जनरेशन पर्यंत जायला पाहिजे. नाहीतर म्हटलं मी गात नाही मान्य आहे, पण मी अरुणदासांचा मुलगा म्हणून माझी काहीतरी तर जबाबदारी आहे. आपण गात नाही, पण आपण लोकांपर्यंत हे पोहोचवायला पाहिजे. हो, अशी जबाबदारी मानणारे फार थोडे आहेत आणि तुम्ही एवढं झटताय त्यासाठी. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत हे काम जात राहणार नक्की. आणि तुम्ही म्युझिकल टूर्स आणि इव्हेंट्सचं आयोजन करता म्हणजे काय आहे, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? म्हणजे बरेच कॉर्पोरेट इव्हेंट्स पण कमी करतो आणि बरेच मला खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. देवाचे माझ्यावर उपकार आहे की मी लताबाईंबरोबर काम करू शकलो, मी आशाताईंबरोबर काम करू शकलो, मी सुरेश वाडकर, अनुराधा पडवाल यांच्यासारख्या, श्रीधर फडके अशा गायकांबरोबर करू शकलो. त्याचबरोबर मी रहमान सारख्या जगप्रसिद्ध संगीतकाराबरोबर काम करू शकलो. त्यांच्याबरोबर मी टूर केल्या आणि खूप शिकायला मिळतं. म्हणजे काही लोक म्हणतात की अरे काय याचं संगीत कसं असतं किंवा म्हणजे वेगळे वेगळे लोकांचे आपण कमेंट्स ऐकतो. पण मी त्या माणसाचं काम सुद्धा खूप जवळून बघायला मिळालं मला एका टूरच्या निमित्ताने. आणि उगीच ऑस्कर मिळत नाही हो अशा लोकांना. खरंय, खूप भाग्यवान आहात तुम्ही. कॉन्ट्रीब्युशन आहे, भाग्यवान मी खरंच आहे, नक्कीच आहे. आणि एवढ्या सगळ्या कलावंतांमध्ये राहून तुम्ही इतके साधे कसे, मला खरंच प्रश्न पडतो. साधा काय, मी नेहमी म्हणतो की माझे वडील इतके साधे होते, इतके जमिनीवर होते. काहीच अधिकार नाहीये मोठेपणा दाखवण्याचा. कारण मला अशी शिकवण मिळाली लहानपणापासून की आधी जमिनीवर राहा तर तुम्हाला वरती जाता येईल. वा, किती छान आहे. हे पुढच्या पिढीला नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. एखादा टीव्ही शो केला की लोकांच्या डोक्यात हवा जाते, हे सगळ्या तरुण मुलांनी आजच्या मुलाखतीत लक्षात ठेवलं पाहिजे की अतिशय चांगलं काम खूप सातत्याने सरळ करता येतं आणि अतिशय साधं पण राहता येतं आणि अनेक कामांना प्रोत्साहन देता येतं. आता तुमच्या आणखी काय भविष्यकालीन योजना काय आहेत? काय अजून इव्हेंट्स किंवा टूर्स करायचे आहेत? आता बरंच करतोय मी. आता यावर्षी जरी आम्ही मराठी कार्यक्रम जास्ती करतो तरी सुद्धा आम्ही यावर्षी मदन मोहन, परत महमूद आणि रफी या तिघांची जन्मशताब्दी हे सुद्धा कार्यक्रम केले. की एक उत्तम संगीतकार होता मदन मोहन. काय लताबाईंची काय गाडी दिली आपल्याला. अगदी. आणि मराठी असलं की फक्त मराठी करायला पाहिजे असं काही नाहीये. संगीताशी निगडीत असाल तर तुम्ही उत्तम संगीताचं काम करायचं. खरंय, मला वाटतं. अगदी खरंय. तसंच या नोव्हेंबरमध्ये सलील चौधरी यांची जन्मशताब्दी सुरू होते. होय. तर आम्ही त्यांचाही कार्यक्रम करणार आहोत. आणि पुढच्या वर्षी माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीनिवास खळे आणि यशवंत देव दोघांची जन्मशताब्दी आहे. अरे वा, म्हणजे मेजवानीच आहे. जिथे तुमचा कार्यक्रम असेल तिथे जाऊन मी माझ्या सगळ्या गायकांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना नेहमी सांगतो की 1945-50 पासून जवळजवळ 80 पर्यंत काय लोक येऊन गेले या फील्डमध्ये, काय संगीतकार, काय कवी, काय गायक. देवाने एका वेळेस 30-35 वर्षात असे पेरले आपल्या समोर की घ्या तुम्हाला काय जगातलं बेस्ट हवंय आम्ही देतो. खरंय. आणि त्यांच्या सगळ्यांची जन्मशताब्दी आता येते किंवा येऊन गेली आहे किंवा येणार आहे. म्हणजे आपल्याला काय असा देश जगात नाहीये कुठे की इतकं टॅलेंट संगीतामध्ये एकाच वेळेस 30-35 वर्षात आपल्याला ऐकायला बघायला मिळेल. अरे वा, आणि या सगळ्यांचे तुम्ही कार्यक्रम करणार आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. कलावंतांना जपणारे दुसरे कलावंत तुम्ही आहात. त्यामुळे सगळ्यांच्या लोकांच्या पर्यंत जात राहणार पिढ्यानपिढ्या. आपल्या ह्या सगळ्या भविष्यकालीन योजनांना रेडिओ विश्वासतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि खरं म्हणजे हे बोलणं संपूच नाही असं वाटतं, पण ते 15 मिनिटं केव्हाच संपायला येतात म्हणून थांबावं लागतंय. पण परत नक्की भेटूया, वेळ काढूया. रेडिओ विश्वासच्या माझ्या सगळ्या ऐकणाऱ्यांना माझा नमस्कार आणि नक्की भेटूया आणि तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. धन्यवाद. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपण श्री अतुल अरुण दाते यांना भेटलो आणि पुन्हा सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आणि त्यामुळे त्यांचे रेडिओ विश्वास तर्फे खूप खूप आभार. पुन्हा एकत्र याच दिवशी याच वारी रेडिओ विश्वास.